सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पारनेर शहरात रोजच कमी अधिक प्रमाणात संततधार पाऊस होत असल्याने शहरातील 17 प्रभागात ठिकठिकाणी पावसामुळे रोडवर खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने तळे निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना सर्कस करत वाट काढावी लागत आहे। पारनेर शहरातील अति महत्त्वाचा व दैनंदिन वर्दळ असलेल्या पारनेर कॉलेजच्या प्रवेशद्वार शेजारी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड खड्डे पडल्याने घाण पाण्याचे तळ साचले आहे। या साचलेल्या पाण्यातून या रस्त्यातून प्रवास करणारे कॉलेजचे विद्यार्थी स्थानिक नागरिक यांना वाट काढावी लागत आहे। त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। पारनेर नगर पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाने तत्काळ दखल घेऊन समस्या सोडवण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे। नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या वतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सुमारे 11 दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई करण्यात आली। यात काही केंद्रावरील तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आले, काही ठिकाणी भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले। या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत। पारनेर तालुक्यातील भोयरा गांगर्डा येथे मंगळवारी रात्री 9 वाजता व बुधवारी पहाटे 6 वाजता भर वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे। चोहू बाजूंनी डोंगर असलेल्या भोयरे गांगर्डा गावात यापूर्वी डोंगर नजीक अनेक वेळा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले, मात्र यावेळी सराळावाडी नजीक असलेल्या प्रभागात डेअरीजवळ बिबट्यांचे दर्शन झाले असून या बिबट्या थेट वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा व दूध दराचा राज्यात कायदा करावा या प्रमुख मागणीसाठी सलग 33 दिवस सुरू असलेल्या कोतुळ येथील धरणे आंदोलनाची आज यशस्वीरित्या सांगता झाली। राज्याचे दूध उपायुक्त हेमंत गवडे व दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी कोतुळ येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली। आंदोलनातील विविध मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांना दुधाला किमान दर देणे बंधनकारक करणारा वजन काटे व मिल्कोमीटर यांच्या मार्फत शेतकऱ्यांची होणारी लूटमार रोखणारा कायदा आंध्र प्रदेश सरकारने तयार केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा तयार करावा यासाठीचा आग्रह आंदोलनात लावून धरण्यात आला होता। शेत कामगारांना घेऊन जाणारी पिकअप जीप पलटी होऊन एक व्यक्ती ठार झाला तर 10 ते 12 महिला जखमी झाल्या। परिसरातील स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवले। पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वर असलेल्या चक्केवाडी गावानजीक धोकादायक वळणावर ही घटना घडली। भास्कर निवृत्त शेळके असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकास कामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवण्याचे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले आहे। घोडेगाव कांदा मार्केट राज्यात अग्रेसर बनविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील 16 कोटी रुपये खर्चाच्या काँक्रिटीकरण कामाच्या प्रसंगी ते बोलत होते। धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्यामुळे विविध धरणातून जायकवाडीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, परंतु कोपरगाव मतदारसंघात समाधानकारक पर्जन्य न झाल्यामुळे अजूनही कित्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून सुरू असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील गाव, तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पाठवलेल्या पत्रात केले आहेत। साईबाबा संस्थांमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने सतत पाठपुरावा सुरू आहे।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे असे सांगत ऑगस्ट महिन्याअखेरीस या कामगारांच्या प्रश्नांवर निर्णय होईल असा ठाम विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। शिर्डी येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा नगर परिषद कामगारांचे प्रश्न सोडवल्याबद्दल आयोजित सत्कार व कृतज्ञता सोहळ्यात मंत्री विखे पाटील बोलत होते। नगर कोपरगाव महामार्गावर चालू असलेल्या CNG पाईपलाईन खोदकामामुळे दररोज अपघातांची मालिका सुरू असून यात निरपराधांचे बळी जात आहे। त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र रांबे व प्रशांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे। सरकारच्या महसूल पंधरवड्यामध्ये सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत अल्पावधीत पोहोचवून त्याचा कसा लाभ होईल यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांनी सरकारच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी केले आहे। राज्य सरकारतर्फे दिनांक 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित महसूल पंधरवडा कार्यक्रम मार्गदर्शन करताना ते बोलत होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।